नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी व्लॉगर या चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. कधी विचार केला आहे का, पंढरपूरमध्ये उभा असलेला विठ्ठल नेहमी विटेवरच का उभा असतो? तो बसलेला का नाही? तो चालत का नाही? तो हात कंबरेवर ठेवूनच का उभा आहे? ही कथा आहे भक्तीची, सेवेची आणि एका महान भक्ताची. ही कथा आहे विठोबा आणि पुंडलिक. पूर्वी एक तरुण होता. त्याचं नाव होतं पुंडलिक. सुरुवातीला तो चांगला नव्हता. तो आपल्या आईवडिलांचा आदर करत नव्हता. तो स्वार्थी होता आणि स्वतःचाच विचार करत होता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात बदल झाला. त्याला समजलं की आईवडिलांची सेवा हीच खरी भक्ती आहे. त्या दिवसापासून त्यानं स्वतःला बदललं. तो रोज आईवडिलांची सेवा करू लागला. त्यांना अन्न देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना आराम देणं हेच त्याचं जीवन बनलं. आता देवही त्याच्यावर खुश झाले. एक दिवस विठ्ठल स्वतः पुंडलिकाला भेटायला आले. तो क्षण खूप खास होता. देव स्वतः भक्ताला भेटायला आले होते. पण त्यावेळी पुंडलिक काय करत होता माहिती आहे का? तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आता त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता. देव आले आहेत की सेवा करायची? पण त्यानं काय निवडलं? त्यानं सेवा निवडली. त्यानं देवाला थांबायला सांगितलं आणि त्यांच्याकडे न पाहताच एक वीट फेकली आणि म्हणाला, या विटेवर उभे राहा, मी माझं काम पूर्ण करून येतो. तो देवाला थांबवत होता, पण त्यामागे अहंकार नव्हता. त्यामागे भक्ती होती. आई वडिलांची सेवा हीच त्याची पूजा होती. विठ्ठलांनी हे पाहिलं आणि ते रागावले नाहीत. ते त्या विटेवर शांतपणे उभे राहिले. हात कंबरेवर ठेवून ते वाट पाहू लागले. एक क्षण, दोन क्षण, अनेक क्षण गेले, पण विठ्ठल तिथेच उभे राहिले. कारण त्यांना माहीत होतं, ही सेवा हीच खरी भक्ती आहे. जेव्हा पुंडलिक आला, त्यानं देवाला पाहिलं आणि तो नम्र झाला. तो त्यांच्या पायाशी पडला. तेव्हा विठ्ठल म्हणाले, तू मला थांबवलंस, पण तू चुकीचं केलं नाहीस. कारण तू आई वडिलांची सेवा केलीस. हीच सर्वात मोठी पूजा आहे. त्या दिवसापासून विठ्ठल तिथेच उभे राहिले, विटेवर हात कंबरेवर ठेवून भक्तांची वाट पाहत. पण कथा इथं संपत नाही. विठ्ठलांनी एक वचन दिलं. ते म्हणाले, मी इथेच राहीन माझ्या भक्तांसाठी. जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी दर्शन देईन. आणि त्या दिवसापासून पंढरपूर हे एक पवित्र स्थान बनलं, जिथे लाखो भक्त दरवर्षी येतात. ते चालत येतात, दूर दूरून येतात. काही लोक शेकडो किलोमीटर चालतात फक्त एक दर्शनासाठी. त्या विठ्ठलाचं, जो विटेवर उभा आहे, हात कंबरेवर ठेवून भक्तांची वाट पाहत, हीच परंपरा आहे वारीची. दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात. ज्ञानोबा माऊली, तुकाराम असं नाव घेत ते चालत राहतात.
पायात चप्पल नसते तरीही ते चालतात, कारण त्यांच्या मनात असतो फक्त एकच विचार, विठ्ठलाचं दर्शन. ही फक्त यात्रा नाही, ही भावना आहे, ही भक्ती आहे, ही प्रेम आहे. एक वारकरी रोज काम करतो, पण जेव्हा वारी येते तो सगळं सोडतो आणि विठ्ठलाकडे निघतो. का? कारण त्याला माहीत आहे विठ्ठल त्याची वाट पाहतो आहे. जसं पुंडलिकाची वाट पाहिली तसंच तो प्रत्येक भक्ताची वाट पाहतो. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर तुम्हाला दिसेल लोक रडत आहेत, हसत आहेत, नाचत आहेत, कारण त्यांना वाटतं की त्यांनी देवाला पाहिलं. तो विठ्ठल जो अजूनही विटेवर उभा आहे, हात कंबरेवर ठेवून आपल्याकडे पाहत, आपल्याला विचारत, तू चांगलं कर्म करतोयस का? तू आपल्या आईवडिलांची सेवा करतोयस का? तू सत्याचा मार्ग धरतोयस का? हा प्रश्न प्रत्येकासाठी आहे. कारण विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तो आपल्या मनात आहे, आपल्या कर्मात आहे, आपल्या विचारात आहे. जर आपण चांगलं केलं तर विठ्ठल खुश होतो. जर आपण वाईट केलं तर तो आपल्याला शिकवतो. ही कथा आपल्याला सांगते की देव दूर नाही, तो आपल्या जवळ आहे, फक्त आपण त्याला ओळखायला हवं. भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही, भक्ती म्हणजे चांगलं वागणं आहे, प्रेमानं वागणं आहे, इतरांना मदत करणं आहे. आणि हेच विठ्ठल आपल्याला शिकवतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी भक्तिमय कथा पाहण्यासाठी बेल आयकन नक्कीच क्लिक करा. जय हरी विठ्ठल.